किती निर्लज्ज म्हातारा आहे हा, घटना जाणून लावाल डोक्याला हात। म्हाताऱ्याचा विकृत चेहरा उघड। हा व्हिडिओ नेमका काय आहे तुम्ही पाहिलाय का? तो पाहिला असेल तर तुमच्या मनातही तेच प्रश्न आले असतील, आणि पाहिला नसेल तर पुढे जे ऐकणार आहात ते तुम्हाला थक्क करून सोडेल। कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ अक्षरशः वाऱ्यासारखा पसरत आहे। कुणी त्याला धक्कादायक म्हणतंय, कुणी लज्जास्पद, तर कुणी संतापजनक। पण खरंच या व्हिडिओमध्ये असं काय आहे ज्यामुळे सगळीकडे इतकी चर्चा सुरू झाली आहे? सुरुवातीला सगळं अगदी साधं वाटतं। नदीकाठ, शांत वातावरण आणि दोन माणसं बसलेली, एक वृद्ध पुरुष आणि त्याच्या शेजारी एक तरुण मुलगी। दिसायला अगदी सामान्य प्रसंग, पण काही सेकंदांनीच मनात शंकेची पाल चुकचुकायला लागते। त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता दिसते, साधेपणाच्या आड काहीतरी वेगळं दडलंय का? आणि मुलगी, तिच्या चेहऱ्यावरची भावना नेमकी काय आहे? ती आरामात आहे की अस्वस्थ? व्हिडिओ जसा जसा पुढे सरकतो तसं काहीतरी चुकीचं असल्याची भावना अधिकच तीव्र होते, पण नेमकं काय चाललंय हे स्पष्टपणे दिसत नाही। आवाज अस्पष्ट आहे, हालचाली स्पष्ट नाहीत, आणि याच गोष्टीमुळे गोंधळ अजून वाढतो। पण सोशल मीडियावर या व्हिडिओची वेगळीच कथा तयार झाली। कुणी त्यावर संताप व्यक्त केला, कुणी सरळ निषेध केला, तर काहींनी तर अतिशय कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली। कमेंट्समध्ये आरोपांचा पाऊस पडू लागला। लोकांनी या घटनेला मर्यादा ओलांडणारी, समाजाला चुकीचा संदेश देणारी असे ठरवायला सुरुवात केली। पण या सगळ्यात एक प्रश्न कुणी विचारला का? आपण जे पाहतोय ते खरंच तसंच आहे का? की आपण जे समजतोय ते फक्त आपल्या मनाने तयार केलेलं चित्र आहे? आजकाल व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काहीही केलं जातं। काही सेकंदात फुटेज, थोडासा अँगल आणि लगेच कथा तयार। मग ती खरी असो वा खोटी, फरक पडत नाही। या प्रकरणातही काहीजण म्हणत आहेत की हा सगळा प्रकार आधीच ठरवून केलेला असू शकतो, म्हणजेच फक्त व्ह्यूजसाठी तयार केलेला सीन। पण दुसरीकडे काही लोक अजूनही ठामपणे म्हणतात की हा प्रकार गंभीर आहे आणि यावर कारवाई व्हायला हवी। अशा परिस्थितीत सत्य नेमकं कुठं आहे? कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं इतकं सोपं आहे का? व्हिडिओचा एक छोटासा भाग पाहून आपण संपूर्ण घटना समजू शकतो का? की अजून काहीतरी आहे जे आपल्याला दिसू शकत नाही? कधीकधी सोशल मीडियावर फक्त अर्धवट सत्य दाखवलं जातं, बाकीचा भाग लपवला जातो आणि त्यावरून लोक स्वतःचे निष्कर्ष काढतात। त्याच कारणामुळे अशा घटनांकडे पाहताना थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, कारण चुकीची माहिती ही तितक्याच वेगाने पसरते। पण एक गोष्ट नक्की आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ समाजावर परिणाम करतात, लोकांच्या विचारांवर, विशेषतः तरुण पिढीवर। जेव्हा अशा गोष्टी सहजपणे व्हायरल होतात तेव्हा योग्य आणि अयोग्य यामधली रेषा हळूहळू पुसली जाते। म्हणूनच अनेक लोक या प्रकारांवर प्रश्न उपस्थित करत आहेत। अशा कंटेंटवर नियंत्रण असावं का? यावर बंदी असावी का? पण त्याचवेळी आपली जबाबदारीही कमी नाही। आपण जे पाहतो ते लगेच शेअर करणं योग्य आहे का? किंवा थांबून विचार करून सत्य जाणून घेणं अधिक योग्य आहे? कारण एका चुकीच्या व्हिडिओमुळे एखाद्याचं आयुष्यही बदलू शकतं, आणि कदाचित या व्हिडिओमागेही काहीतरी वेगळं सत्य असू शकतं जे अजून समोर आलेलं नाही आहे। किंवा कदाचित जे दिसतंय तेच खरं असेल, पण जोपर्यंत माहिती समोर येत नाही पूर्णपणे तोपर्यंत निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं। म्हणूनच अशा प्रत्येक व्हिडिओकडे पाहताना आपण सजग राहणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक दृश्य हे सत्य असतंच असं नाही। शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही व्हिडिओ पाहून लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा एकदा विचार करा, कारण कधीकधी सत्य आपल्याला दिसतं त्यापेक्षा खूप वेगळं असतं।